तर मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपण आता सोलो आहे. तो आपली सोलो राईड आहे कर्केतून मुंबईच्या दिशेने आणि आपल्याला दाखवतंय किती किलोमीटर, 387 किलोमीटर्स आणि 8 तास दाखवत आहे, 8 तास 8 मिनिटे. तर आपली राईड चांगली होईल आणि आपण खालच्या रूटने जातोय, लक्षात ठेवा. येताना आपण पुणे सातारा कराड हे करत आलेलो, आता आपण खालून जाणार आहे समगेश्वर देवरुख वगैरे सगळं करत करत आरामात मस्तपैकी. बघूया कशी होते. आणि फर्स्ट टाइम मी तिथून जातोय गाडी घेऊन. बघूया कोकणचे रस्ते कसे आहेत. होप सो चांगलेच असले पाहिजेत. आणि आज संडे आहे तर परत आपण टाकू शकतो सोलो राईड आणि संडे राईड कंबाईन एक साथ. सकाळ सकाळी पावसाचा थोडासा बारीक बारीक सा छिडकाव चाललेला आहे, छिडकाव. बघूया कशी होते आपली राईड. सो गाईज, आपण पोचलो आहे आपल्या पाचलमध्ये. आईच्या गावात काय खड्डा, एकदम एकदम आरामात. आपल्या बाजारपेठेमध्ये पोचलोय, बाजारपेठेत. आता डायरेक्ट ह्या पेठेला आपण मार्च मध्ये विजिट देणार आहे. डायरेक्ट शिमग्याला, नाही तर नाही, मधी नाही कधी. बघूया, तुम्हाला दाखवतो आमचा बाजारपेठ कसा आहे. इथून चालू होतो. खड्डे रे खड्डे, एकदम नेक्स्ट लेवल खड्डे आहेत. तर मित्रांनो, आपण विलवडे समगेश्वर रोडला आहे. एक नंबर असा रोड आहे, भारी आहे रोड. पप्पांचा फोन आलेला, मला तर माहिती पण नाही हा रोड. मी तर गुगल मॅपच्या सहाय्याने चाललोय. तर पप्पा बोलले की विलवड्यावरून, म्हणजे विलवडे समगेश्वर रोड आहे, मस्त रोड आहे. डायरेक्ट समगेश्वरला बाहेर पडशील. तुला कोणच नाही रस्त्यामध्ये, एकदम मस्त रस्ता असा आहे, एकदम भारी. चाललोय आपण, चाललोय. एकदम भारी रोड आहे, एकदम भारी. बघू शकता रोड, रोड बघू शकता तुम्ही. हळू टर्न आहे, हळू. आपल्याला काय घाई नाही तशी, पण हळूहळूच जायचे आपल्याला. गाईस कसला रोड आहे बाबा, कसला रोड आहे. मग अशी बोर्ड आलेला साखरपा काहीतरी 9 किलोमीटर दाखवत होता. आणि हे काय होता देवरुख 23 किलोमीटर. आपण चाललोय गाईस. कसला रोड आहे, कसला भारी आहे रोड, एक नंबर रोड आहे. एक खड्डा नाही रोड वरती, भारी भारी एक नंबर असा रोड आहे, भारी असा रोड आहे. मजा तर येते राईडला, आणि वरून सोलो राईड आहे त्यामुळे अजून मजा. आपणच एकटेच आहे, कोण ना मागे ना पुढे, आणि तसं पण गाड्या पण कमीच आहेत.
त्यामुळे काय टेन्शन नाही, चिल मध्ये आहे सगळं. पुढे जाऊन एक लेफ्ट दाखवतोय. आरामात जाऊया, आरामात जाऊया, आरामात जाऊया. कसला व्ह्यू आहे बघा गाईज, एक नंबर. हॉर्न देऊया आणि सावकाश जाऊया. एकदम सरळ रोड बघा कसला भारी आहे. आणि इथे आपण किती टेकवले, 110. बस आता आरामात, आता टर्निंग आहे, आरामात आरामात. कोई घाई नहीं है, कोई घाई नहीं है. पेट्रोल पंप आलेला आहे. पेट्रोल तर आहे, जाऊया. हा चाललो, उद्यापासून ऑफिस आहे ना, म्हणून चाललो. हा हा चल. गाईज आपला प्रथमेश दा भेटला आपल्याला. दादा भेटलेला आहे, त्याचं गाव इथेच आहे ना. आपण मस्तपैकी चाललेलो आहे. थांबा, रस्ता बघा कसला आहे, एक नंबर रस्ता आहे. असा रस्ता जर भेटला ना, गाडीचे ना अंजर पंजर चंजर सगळं सगळं ढिल्ल होईल. त्यामुळे आरामात. पुढून एक लेफ्ट आहे आपल्याला. कुठून आहे लेफ्ट? मित्रांनो मित्रांनो आपण एंटर केलंय आता मुंबई गोवा हायवे. संगमेश्वर सोडला आणि दादा पण बघा कसला भारी. कुठली आहे? TVS नाही, ट्रॅम्प असेल. ट्रॅम्पची कुठली आहे सांगतो. ट्रॅम्पची स्पीड असेल, स्पीड. तो पण चाललाय मस्त गिअरअप होऊन. माझा पण गिअरअप आहे पूर्ण, टेन्शन नाही. मस्त आपण जाऊया आता, खतरनाक आरामात जाऊया. आणि रस्ता पूर्ण खाली आहे, मध्ये मध्ये पॅचेस थोडेसे खराब आहेत, थोडेसे, जास्त नाही, थोडेसेच खराब आहेत. तो चिल मध्ये आहे राईड. आणि अजूनपर्यंत आपण ब्रेक नाही घेतलाय. विचार करतोय फ्यूल ब्रेक आणि टी ब्रेक एकसाथच घेऊया. पुढे जर भेटला फ्यूल आणि टी एकसाथ तर तिथं घेऊ ब्रेक. आपल्याला टेन्शन नाही, आरामात जाऊया. ऐक एकदम मस्त रोड आहे, सावकाश जायचे, आरामात जायचे. चला. आणि ते बघा धुकं कसं लागलंय डोंगरावर. एक नंबर धुकं लागलंय. तर मित्रांनो आपण आता पोहोचणार आहोत चिपळूणला. चिपळूण आपल्याला अजून 20 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर. तर बघूया, चिपळूणला पोहोचू आपण. वातावरण मस्त आहे, थोडासा पाऊस भेटलेला पण आता नाही पाऊस, मस्त आहे. असंच जर असलं ना, ना ऊन ना पाऊस, असं मीडियम वातावरण, तर असली मजा येईल ना गाडी चालवायला, असली मजा येईल ना. अजून किती 275, 100 किलोमीटर कसे झाले समजलं पण नाही.
बघा ना, बरोबर 100 किलोमीटर नाही 110 वगैरे किलोमीटर झालेत, पण काय समजलं नाही. आपण चाललोय विदाऊट ब्रेक चाललोय. बघूया कधी पेट्रोल मामा भेटतोय चांगला वाला. मध्ये 2 भेटलेले पण ते स्किप झाले माझ्याकडून. हे बघा इथे काय, इकडे टाकूया आपण गाडी. इंडियन ऑइल, इंडियन द ऑइल. दादा पण इथेच टाकते वाटतं. विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल. पेट्रोल टाकूया, कितीचं टाकते बघूया. थांबा. तर आपलं 700चं पेट्रोल गेले 6 लिटर. हे लावूया आणि पुढे चालू करूया आपला प्रवास. पर डे 2 किलोमीटर चिपळूण 17 आणि पनवेल काहीतरी होतं, बघितलं नाही एवढा. कॅमेऱ्यामध्ये तर दिसलंच असेल तुम्हाला. आणि पाऊस एवढा पाऊस आहे ना, एवढा पाऊस आहे ना. नसे आपण गिअरअप होऊन आलेलो, म्हणजे सगळं रेनकोट बिनकोट सगळं रेडी मध्ये आलंय. प्रॉब्लेमच नाही आला पाहिजे काय. आरामात जाऊया, आरामात जाऊया, आरामात जाऊया. ठक ठक. खेड 48 आहे, चिपळूण 16, पनवेल 244. चिल मध्ये आरामात. काही इश्यू नाही राईड मध्ये. अच्छा, फुल मस्त चाललंय. ना गाड्या आहेत ना काय आहे. आपल्याला दादा दादा म्हणजे ओळख तर नाही झाले, पण ठीक आहे. पाठी पुढे तर चाललोच आहे ना. आरामात आरामात जाऊया, काय टेन्शन नाही. चलो, सावर्ड्याला आलो. आय थिंक आपला टी ब्रेक चिपळून लावेल. आय थिंक फिक्स नाही. चला, काय नदी बघा. गुगल मॅपने कुठून फिरवलं काय माहिती, पण नदी बघा. एक नंबर नदी वाटतं आपला. पण आतमधून कुठून तरी आलोय. गुगल मॅप फिरवलाय, कसा फिरवलाय काय माहिती, पण फिरवलाय. परत आलेलो आहे आपण हायवेला. कसं आलो कुठून आलो काय माहिती नाही, पण आलोय. नेक्स्ट लेवल आलोय.
आय थिंक हा थोडासा शॉर्टकट होता. वा, एक नंबर समोर बघा धबधबा. मानगावात पोचलं. मानगाव मध्ये पोचलं. मानगाव back.